आपण पहिला व्हिडिओ बघितलाच असेल, त्यामध्ये मी हे कणिक मळून ठेवलं होतं. साधारण अर्धा तासानंतर मी हे कणिक उघडून बघितलं आहे. पीठ सैलसर झालं आहे. अशा वेळी पुन्हा मुठी देऊन आपण चांगलं तिंबून घ्यायचं. थोडंसं तेल पुन्हा लावायचं आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. मऊसूत लोण्यासारखा असा चांगला गोळायचा होतो. जितकं पीठ चांगलं तिंबलं जातं, चांगलं मुरलं जातं, तितक्याच चपात्या चांगल्या होतात. पुन्हा मी मुठी देऊन पीठ तिंबून घेतलं आहे. पिठात लवचिकपणा येतो, पिठात एक तार येते आणि पोळ्या भरभर लाटल्या म्हणजे चपात्या भरभर लाटल्या जातात. आता मी उंडे करून घेतलेत. मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की 1 किलो पिठापासून साधारण 24 ते 25 चपात्या होतात. असे एकाच आकाराचे समान असे उंडे मी करून घेतले. एका पसरट थाळीमध्ये छोट्याशा तेल घालून घेतलं, जेणेकरून कलथ्यानं मला तेल लावता येईल. आतून असं चपातीला तेल लावायचं. आधी छोटीशी पोळी करून आणि मग पिठात ती छोटी पोळी चांगली लोळवून घ्यायची आणि एकाच दिशेनं लाटणं फिरवत गरगर अशी ही चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटताना सारखी उचलायची नाही. खरं तर चपाती प्रत्येकाची लाटण्याची पद्धत वेगवेगळी आहे. अशी एक साधी पद्धत आहे की जेणे भराभर पोळी म्हणजे चपाती लाटली जाते. गॅस मोठा आहे खाली. फार चपात्या उलथ्या पालथ्या करायच्या नाहीत. फार तर फार 2 किंवा 3 वेळा चपाती ही उलटली गेली पाहिजे आणि चपातीच्या कडा चांगल्या भाजून किंवा शेकवून निघाव्यात. कडेला कच्चं राहू नये म्हणून अशी फोल्ड करून 2 फोल्ड करून चपाती भाजून घ्यावी. सरतेशेवटी मी तुम्हाला दाखवेल की चपात्या कशा खुसखुशीत झाल्या आहेत. एकावर एक ही चपाती ठेवली तर घामळत नक्कीच नाही. ही चपाती 2 दिवस चांगली टिकते, आंबत नाही. पण हे पीठ जास्त दिवस चालत नाही. पटकन ह्या पिठाच्या पोळ्या करून घ्यायच्या. सुती पंच असेल किंवा सुती कापड असेल त्यामध्ये छान दुमडून डब्यात भरून ठेवल्या तर सकाळी केलेल्या ह्या पोळ्या संध्याकाळी खाता येतात. हाताने सरकूनही पोळी लाटता येते. ही अशी हे बघा, म्हणजे कुठेही किनार जाड राहत नाही, मध्ये पोळी पातळ किंवा जाड राहत नाही. सगळ्या चपात्या छान टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि
आणि खूप हलक्या झाल्यात ह्या चपात्या, चवीलाही छान झाल्यात, अप्रतिम झाल्यात. थोडंसं तेल घालून ही चपाती केली आहे. हे बघा, इकडनं तुम्ही बघितलं चपाती एका ठिकाणं थोडीशी अशी फाटली उकलली आहे, मग ती फार खुसखुशीत झाली आहे चपाती. हे बघा, अतिशय पातळ, छान, हलक्या, कुठेही जाड चपाती झालेली नाही. बचबचीत अशी चपाती, टाळ्याला चिटकेल अशी, खाताना दातात चिटकेल अशी चपाती नाही. फार चपाती छान होते ही. मी तुम्हाला सगळ्याच चपात्या मोडून दाखवल्यात. हे बघा, 1, 2 आणि असे 3 पापदरे आले आहेत तिला. चपाती कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा.